राम राम मित्रांनो, मी तुमचा अनिकेत देखणे पाटील प्रतापसागर कार रिव्ह्यू मराठी चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आपण रिव्ह्यू करणार आहोत इंडियाची मोस्ट फेमस बाईक, स्पोर्ट बाईक मध्ये आपल्या येऊन जाईल मित्रांनो, बजाजची NS 125 सीसी मध्ये येऊन जाते मित्रांनो. म्हणजेच की एक बजेट फ्रेंडली आणि हिचं जे वजन चांगलं दिलं मित्रांनो, जास्त नाही की प्लास्टिक टाईप आहे म्हणून चांगली वजनदार गाडी आपल्याला येऊन जाईल मित्रांनो. आणि 55 ते 60 किलोमीटरचं मायलेज कंपनी आपल्याला सांगते मित्रांनो. बाकी आपल्या चालवून डिपेंड असते मित्रांनो. तर आज आपण हिचं करणार प्रॉपर एक डिटेल रिव्ह्यू करा मित्रांनो. आणि NS आहे मित्रांनो 125 टॉप एंड मॉडेल मित्रांनो, ज्यामध्ये तुम्हाला ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि ABS वगैरे म्हणतात मित्रांनो. या मॉडेलची एक्स्ट्रीम प्राइस आपल्या वाशिम मध्ये 1,03,663 आहे मित्रांनो. आणि याच्या मिनिमम डाऊन पेमेंट साठी तुम्ही शोरूमला कॉल करू शकता. बाकी मित्रांनो, जर तुमचं सिव्हिल वगैरे जेवढं चांगला असेल तेवढं तुम्हाला म्हणजे कमी डाऊन पेमेंट आणि व्याज तेवढं कमी भरावं लागते मित्रांनो. बाकी अजून याच्या माहितीसाठी तुम्ही शोरूमला कॉल करू शकता. कॉन्टॅक्ट नंबर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे मित्रांनो. बाकी आजच्या व्हिडिओ स्टार्ट वगैरे मित्रांनो, सगळ्यात चावी वगैरे बघा या प्रकारे मित्रांनो. इथे तुम्हाला जाते मित्रांनो पल्सरची बॅजिंग करा मित्रांनो. या प्रकारे चाबीमध्ये मित्रांनो कंपनी जास्त काय बदल वगैरे तसं केलेलं नाहीये, पण मित्रांनो गाडीमध्ये जो बदल वगैरे खूप जास्त केलेला आहे मित्रांनो. आपण बोलूया मित्रांनो आपल्या गाडीच्या इंजिन वगैरे बद्दल. तर गाडीमध्ये आपल्याला 4 स्टॉकचं SOHC 4 वॉलचं एअर कुलंट BX6 कंपनी DTS EI इंजिन आपल्यामध्ये येऊन जाते मित्रांनो, जे की आपल्याला 124.45 सीसी मध्ये सिंगल सिलेंडर इंजिन जाते मित्रांनो, जे की आपल्या पॉवर काढून देते मित्रांनो 12 PS म्हणजेच की 12 BHP. बरोबर पाहायला गेलो आपण तर 11 न्यूटन संग दिलेला आहे मित्रांनो याच्यामध्ये. बाकी पेट्रोल टँक कॅपॅसिटी वगैरे गाडीमध्ये 12 लिटरची मित्रांनो. आणि जे क्लच टाईप आहे मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला वेट मल्टिप्लेट दिलेला आहे मित्रांनो याच्यात क्लच वगैरे. आपण बोलू आपल्या गाडीच्या लांबी वगैरे बद्दल. आपल्या गाडीची टोटल लांबी वगैरे 2018 mm मध्ये दिलेली मित्रांनो. रुंदी वगैरे गाडीची आपल्याला जाते मित्रांनो 810 mm मध्ये. आणि जी उंची वगैरे गाडीची ते आपल्याला 1078 mm मध्ये दिलेली मित्रांनो. बाकी जे व्हीलबेस वगैरे गाडीचं ते आपल्याला 1370 mm मध्ये दिलेले मित्रांनो. आणि जे ग्रंकुश वगैरे गाडीचं ते आपल्याला 178 mm मध्ये दिलेले मित्रांनो. म्हणजे किती खराब रोड वगैरे असला पण इथे कुठेही घेऊन गेलो तर काही प्रॉब्लेम होणार नाही. जे नॉर्मल कशी गाडी खालून लागते मित्रांनो, तसे चटणी लागायचे चान्सेस वगैरे पण नाहीत मित्रांनो. बाकी मित्रांनो, आपल्या गाडीची स्टँडर्ड हाईट वगैरे आहे ती आपल्याला 805 mm मध्ये दिलेली मित्रांनो. आणि जे गरबड वगैरे गाडीचं आपल्या ते आपल्याला मित्रांनो 146 kg मध्ये दिलेले मित्रांनो. म्हणजेच की 150 kg टोटल वजन पकडू शकता तुम्ही तसं 146 kg मित्रांनो. आणि आता आपण जर बघायला गेलो ब्रेक डायमीटर वगैरे बद्दल मित्रांनो, तर यामध्ये समोर आपल्याला जसा डिस्क ब्रेक दिला मित्रांनो, तर याचं जे समोरचा जे डिस्क याचं जे डायमीटर आपण बघायला गेलो मित्रांनो, तर हे आपल्याला येऊन जाते मित्रांनो 260 mm मध्ये येऊन जाते मित्रांनो. पण पाठीमागे याच्यामध्ये आपले डिस्क ब्रेक वगैरे नाही मित्रांनो, फक्त ABS वगैरे जाते. आणि जो ABS वगैरे दिला मित्रांनो, याचं आपण जर डायमीटर बघायला गेलो तर हे आपल्याला मित्रांनो 130 mm मध्ये दिलेलं मित्रांनो. बाकी मित्रांनो, आता आपण बोलूया आपल्या गाडीच्या स्पीड वगैरे बद्दल. आपण पाहायला गेलो जसं की आता 0 ते 80 पर्यंत ही गाडीवर आपल्याला याचा टाइम लागते 12.27 सेकंड मित्रांनो. आणि हिला जर 0 ते 100 पर्यंत जायचं असेल तर कमीत कमी 25 सेकंडचा टाइम लागते मित्रांनो. बाकी याचा जे ओव्हरऑल मायलेज वगैरे ते आपल्याला 55 ते 60 kmph पर्यंत येऊन जाईल मित्रांनो. आणि आपल्या गाडीची टोटल जी स्पीड वगैरे आहे ही आपल्याला 103 kmph ची दिलेली मित्रांनो. बाकी प्राइस तुम्हाला मी सांगितलेली गाडीची आपल्या. बाकी मित्रांनो, आपल्या गाडीचं समोर लोगो आपल्या या प्रकारे होऊन जाईल. सगळ्यात आपण बोलायच्या लोगोबद्दल तर सगळ्यात पहिले मित्रांनो तुम्हाला यामध्ये जी नवीन NS आहे याच्यामध्ये अपडेट काय दिलेलं आहे इथं बघू शकतो तुम्ही. आता डीएस वगैरे पाहिजे प्रॉपर मित्रांनो, इतकी खतरनाक याचा थ्रो मित्रांनो, म्हणजे की आपला मोबाईल पण कव्हर करू शकायला नाही. आता तुम्ही बघू शकता याच्यात नाही, जसं की प्रॉपर तुम्हाला याच्यात LED लाईट वगैरे दिली. इथं खाली आपल्या डीएस वगैरे दिले मित्रांनो. आणि इथं आपल्याला दिलेलं हाय बीम साठी आपल्याला लाईट वगैरे दिलं मित्रांनो, जे की LED मध्येच आहे मित्रांनो. बाकी खाली तुम्ही नंबर प्लेट वगैरे आपण लावू शकता मित्रांनो. बाकी जे इंडिकेटर दिले मित्रांनो हे तुम्हाला हॅलोजन सेटअप मध्ये दिलेले मित्रांनो. चला इथं गाडीला एकदा कुठे बंद वगैरे, कारण की हे जे लाईट वगैरे यांना नाही आपलं जे फोकस वगैरे कॅमेराचं डिस्क आहे मित्रांनो. बाकी मित्रांनो, आता आपण आपल्या गाडीच्या टायर्स वगैरे बद्दल. तर यामध्ये मित्रांनो तसे तुम्हाला ब्रेकिंग मध्ये ABS आणि डिस्क ब्रेक वगैरे दिलेलं मित्रांनो. पाठीमागं पण याच्यात ABS वगैरे दिलेलं मित्रांनो, डिस्क ब्रेक वगैरे नाहीये. आणि हे आपल्या इथं टॉप एंड मॉडेल आहे 125 सीसी मध्ये, ज्यामध्ये तुम्हाला ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि ABS फीचर्स वगैरे जाते मित्रांनो, म्हणजे सेफ्टी वगैरे टाईप बघायला गेलो आपण तर. बाकी मित्रांनो, याचं जे डायमीटर आहे ते तुम्हाला 260 mm मध्ये दिलेले मित्रांनो. आणि पाठीमागचं आपल्याला 130 mm मध्ये दिलेले आहे. बाकी टायर्स आपण बघायला गेलो मित्रांनो तर 90 17 इंचचा याच्यामध्ये टायर दिलेला मित्रांनो समोरचा. हे MRF चा टायर मित्रांनो, ट्यूबलेस टायर करून जाईल आपल्याला याच्यामध्ये. बाकी इथं ABS ची बॅजिंग पर्यंत मित्रांनो. बाकी याबद्दल तुम्हाला 125 सीसी बॅजिंग मध्ये दिली मित्रांनो ग्रे कलर मध्ये. आणि आपल्या गाडी मित्रांनो ही आपल्याला जाते फ्यूल इंजेक्टर वगैरे येऊन जाते सिस्टम वगैरे मित्रांनो. खाली आपण बघायला गेलो तर बजाजचं TTS जे इंजिन वगैरे मित्रांनो खूप टाइमापासून चालू आहे, तेच आपल्या याच्यात इंजिन झालं मित्रांनो. चांगलं प्रॅक्टिकल इंजिन वगैरे आहे मित्रांनो. जसं आहे जे आपल्याला 124.45 सीसी मध्ये इंजिन जाते मित्रांनो आपल्याला सिंगल सिलेंडर, जे की 12 PS म्हणजेच की 12 BHP. आणि टॉर्क जर आपण पाहायला गेलो मित्रांनो तर आपल्याला 11 न्यूटन मीटर सगळं आरामात काढते मित्रांनो. बाकी मित्रांनो, जर उद्या चालून तुमच्या गाडीची बॅटरी खराब झाली तर तुमच्या गाडीमध्ये
सेल्फ स्टार्ट आहे मित्रांनो, नॉर्मली मिळून जाईल आपल्या हर एक स्पोर्ट बाईक मध्ये. आणि तुम्हाला किक स्टार्ट पण दिलेलं आहे मित्रांनो, म्हणजे तुम्ही धक्का मारायचं काम नाहीये. बाकी तुम्हाला इथं या टाईपचं दिलं मित्रांनो, प्लास्टिक वगैरे लावून दिलं याच्यामध्ये. थोडं लुक याच्यात थोडं अग्रेसिव्ह वगैरे येऊन जाईल मित्रांनो. बाकी सायलेन्सर आपण बघायला गेलो गाडीचं आपल्याला खूप छोटं होऊन जाते मित्रांनो. नॉर्मली कोणी सांगू शकणार नाही की सायलेन्सर आहे का नाही म्हणून, कोणाला असं वाटेल सायलेन्सर काढून ठेवलेलं का बाजूला. बाकी मित्रांनो इथे मित्रांनो तिचे ब्रेकिंगवर आपल्याला आणि 60-40 याच्यातनी आपल्या ब्रेकिंगवर लागून जाते मित्रांनो, हे तुम्हाला माहितच आहे. बाकी म्हणून सस्पेन्शन आपल्या गाडीमध्ये जर मित्रांनो पाठीमागचा जो टायर साईज वगैरे आहे ही मित्रांनो आपल्याला 120, 80, 8, 70 इंचचा याच्यामध्ये टायर दिला मित्रांनो आपल्याला. 120 सेक्शनच्या याच्यामध्ये टायर दिला मित्रांनो आपल्याला. हे पण एमआरएफचा आहे मित्रांनो. आणि दोन्हीचे टायर वगैरे आपल्या टूल बेस मध्ये दिलेले आहेत मित्रांनो. बाकी याच्यावरती पण आपल्या स्टिअरिंग वगैरे तशी दिलेली चांगलं याचं लुक वगैरे जाते मित्रांनो. आणि स्पोर्ट बाईक मध्ये मित्रांनो तुम्हाला पेन स्टँड वगैरे पण दिलेले मित्रांनो, म्हणजे प्रॉब्लेम वगैरे ना म्हणून कधी हे पण चांगलं होऊन जाईल तसं मित्रांनो. तर या प्रकारे आपल्या गाडी वगैरे आपल्या येऊन जाईल मित्रांनो. आता आपण बोलूया आपल्या या गाडीच्या मीटर वगैरेबद्दल. मीटरला करू स्टार्ट करा मित्रांनो. तर यामध्ये तुम्हाला फुल्ली डिजिटल मीटर वरून जाते मित्रांनो. टेकोमीटर झालं आणि याच्यातनी आपल्याला सगळी कंट्रोल करता दिलेले आहेत मित्रांनो. सांगतो तुम्हाला जसं की मित्रांनो आता ही आपली नवीन NS 125cc आहे. तर यामध्ये बजाजने यांचं ॲप वगैरे एक लॉन्च केलेले, जे तुम्ही आता नवीन गाडी वगैरे घेसाल बजाजची, त्याला तुम्ही नाही का ते ॲप कनेक्टिव्ह करून घ्या. त्यानंतर तुम्हाला इथं जे ब्लूटूथ कनेक्टिव्हचं फीचर्स दिले मित्रांनो, ज्यामुळे तुम्हाला कॉल आलेला उचलू शकता किंवा कट करू शकता. त्यानंतर नेगोशिएशन पण चालू शकता मित्रांनो. म्हणजेच की तुम्हाला जे ही जागा मित्रांनो इथं तुम्हाला नेगोशिएशन दाखवते मित्रांनो ही गाडी वगैरे. जसं तुम्ही ॲपला कनेक्टेड करसाल मग तुम्हाला गुगल मॅप जास्त फोन काढून पाहायचं काम नाही मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकता. बाकी इथं डिजिटल आपले स्पीड वगैरे दिले मित्रांनो. इथं आपल्याला जाते मित्रांनो फ्यूल खतम कधी होणार पेट्रोल वगैरे. बाकी रिफ्यूज ऑप्शन येते मित्रांनो, कारण की गाडीची पेट्रोल सध्या कमी आहे. आणि रिझर्वला तुम्हाला याच्यात कमीत कमी 2 लिटर ठेवावं लागते पेट्रोल, 10 लिटरची आणि 12 लिटरची पेट्रोलची टाकी आहे मित्रांनो ही. बाकी मित्रांनो सध्या आपली गाडी न्यूट्रलमध्ये गाडी स्टार्ट वगैरे होऊ शकते. आणि याच्यात बघू शकता स्टाईलचा पण ऑप्शन करत दिलेले आहे. जर तुमची गाडी जर सर्व्हिसला आली असेल तर तुम्हाला त्याचं ते मेकॅनिकचं ऑप्शन करून जाते मित्रांनो. आणि टाइम वगैरे आपण दाखवून दिले. बाकी जी पहिली सर्व्हिस वगैरे असते ती तुम्ही 500 किलोमीटर करायला लागते. दुसरी आपल्याला 4.5 ते 4.5 जवळपास आणि तिसरी जरी ते 10,000 होऊन जाईल मित्रांनो. फ्री मध्ये सर्व्हिस वगैरे राहते आपल्या स्टार्टिंगची. बाकी मित्रांनो इथून तुम्हाला की वगैरे या प्रकारे होऊन जाईल. बाकी इथून तुम्ही याला ट्रिप ए बी चेंज वगैरे करू शकता. USB चार्जिंग पण वगैरे आपल्या इथं साईडला दिलं मित्रांनो. इथून बघू शकता तुम्हाला आपण ओपन करू शकतो मित्रांनो. बाकी या बाजूला आपल्या किल स्विच वगैरे दिलेले, खाली आपल्या सेस्टॉप वगैरे आपण ज्यात दिलेलं मित्रांनो. हजर लाईटचं बटन वगैरे मित्रांनो त्याच्यात मिसिंग आहे आणि क्रूज कंट्रोल वगैरे पण थोडं मिसिंग आहे मित्रांनो. पण येणाऱ्या टायमात त्याच्यात क्रूज कंट्रोल वगैरे पण येऊ शकते मित्रांनो. बाकी या बाजूला मित्रांनो आपल्याला हाय लो बीमचा आपले फेस वगैरे मित्रांनो बघू शकता. LED लाईट वगैरे थ्रू वगैरे खूप छान पडतो. बाकी तर आपल्या मित्रांनो मोड्स वगैरे दिलेले आहेत. इंटेक्स आपल्या सिंगल मध्ये दिले आहेत मित्रांनो. हॅलोजन मध्ये आहेत मित्रांनो, LED मध्ये नाही दिलेले. आणि हॉर्न वगैरे साईडला आपल्याला जाते मित्रांनो. बाकी या प्रकार आपल्या गाडीचे मिरर वगैरे आपल्याला जाते मित्रांनो. बाकी इथं तुम्हाला नाही का मित्रांनो टाकीची कव्हर वगैरे आपल्याला जाते. बाकी सॉफ्ट वगैरे सीट वगैरे तसे दिले आहेत मित्रांनो. बाकी इथं तुम्हाला 125 ची बॅजिंग दिली, NS 125 ची बॅजिंग दिली मित्रांनो. आणि स्पोर्टी लोकर आपल्या गाडीचं असं येऊन जाते मित्रांनो. आणि चांगली वजनदार पण गाडी मित्रांनो नाही. बाकी आता जर कोणी जर नवीन गाडी जर समजून घ्या मित्रांनो, कोणी जर नवीन माणूस गाडीचा वगैरे चालवत असं फर्स्ट टाइम स्पोर्ट बाईक, कारण की त्यातून कसं राहते मित्रांनो, एक गिअर खाली टाका लागते आणि बाकी 4 गिअर आपल्या वरती टाका लागतात. 5 ट्रान्समिशन गाडी आपल्याला जाते मित्रांनो. तर त्या नवीन माणसाचा तकलीफवर नाही जावं त्यासाठी मित्रांनो इथं बजाजनं बॅजिंग दिलेली आहे किंवा पहिला गिअर तुम्हाला खाली टाका लागते, बाकी जे राहिलेले 4 गिअर तुम्ही वरी टाकू शकता मित्रांनो. जर नवीन कोणी गाडी चालवत असेल त्याला तकलीफवर पण नाही जाणार मित्रांनो. बाकी याच्यात आपल्याला साईड कट ऑफचं जे फीचर्स वगैरे असते ते पण आपल्याला दिले मित्रांनो. आणि गाडीमध्ये आपल्याला मेन स्टँड वगैरे पण दिलेले मित्रांनो. बाकी म्हणून सस्पेन्शन गाडी आपल्यामध्ये येऊन जाते मित्रांनो. बाकी तुम्हाला जर डिक्की आपली ही सीट वगैरे खोलून जाते मित्रांनो. तुम्हाला काही सामान ठेवायचं असेल किंवा फर्स्ट एड किट वगैरे असते जर ठेवू शकता तुम्ही. बाकी मित्रांनो जर घरी आता लेडीज वगैरे असते तर आई वगैरे जर बसवायचं असेल तुम्हाला तर मीच्यावरती आरामात बसू शकता मित्रांनो. आरामात बसू शकता, लेडीजला पण काही प्रॉब्लेम जात नाही मित्रांनो. बाकी मित्रांनो जे आपल्या गाडीचं रिअर लो करा मित्रांनो आपल्या या प्रकारे मित्रांनो. आणि यामध्ये आपल्या जी कनेक्टेड बाकी मित्रांनो आपल्या गाडीचं रिअर लो करा आपल्या या प्रकारे जाईल. आणि आपल्या गाडीमध्ये मित्रांनो जी टेलेट वगैरे आहे जे लो करा मित्रांनो, म्हणजे की खूप जास्त टाइमपासून असंच चालू आहे मित्रांनो. आणि खूप जास्त चांगलं लो करायचं दिसून जाते मित्रांनो. बाकी आपल्या इंटेक्स वर याच्यात हॅलोजन मध्ये दिले मित्रांनो. नंबर प्लेट जागा आपल्याला इथं वरती दिलेली आहे, इथं तुम्ही नंबर प्लेट लावू शकता. खाली आपल्या मित्रांनो इथं लिफ्ट वगैरे आपण दिलेले या प्रकारचं मॉडेल वगैरे दिले मित्रांनो. याला जर तुम्ही काढलं मित्रांनो तर तुमच्या गाडीचं लोक राहतं एक नंबर जाते मित्रांनो, पण पाण्याच्या वेळेस हे तुम्हाला प्रॉब्लेम वगैरे देऊ शकते मित्रांनो. बाकी या प्रकारच्या गाडी वगैरे आपल्या येऊन जाते मित्रांनो. ही 125cc मध्ये याचं टॉप एंड मॉडेल मित्रांनो आहे. बाकी मित्रांनो तुम्हाला आपला रिव्ह्यू वगैरे कसा वाटला मराठीमध्ये कमेंट करून सांगा. आणि यानंतर तुम्हाला अजून कोणत्या गाडीचा रिव्ह्यू वगैरे बघायचा असेल मराठीमध्ये ते पण कमेंट करून सांगा मित्रांनो. चला भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. राम सगळ्यांना. अगर आपल्या चॅनल जसं नवीन आलेलं असेल मित्रांनो आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका अजून अशा मराठी रिव्ह्यूसाठी मित्रांनो.